पालघरमध्ये सध्या दिवसेंदिवस पशुसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट होताना दिसतेय। 2012-13च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यामध्ये 3,96,000 पशुधन होतं। मात्र त्यानंतर झालेल्या पशुगणनेमध्ये ही संख्या 25% आसपास कमी झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या पालघर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पशुधन कमी होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येते। पालघर जिल्ह्यात शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी सुद्धा पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीकडे सध्या शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्यामुळे पशुपालन परवडत नसल्यामुळे पशुपालनामध्ये मोठ्या प्रमाणावरती घट झाल्याचं पाहायला मिळतंय। शासनाकडून पशुपालनासाठी विविध योजना राबवल्या जात असल्या तरी सुद्धा त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्यामुळे शेतकरी सध्या पशुपालनाच्या योजनांकडे पाठ फिरवत असल्याचं दिसून येत आहे। त्यांचं पशुखाद्य महाग झालेलं आहे, चारा महाग झालेला आहे आणि मजुरी ही वाढलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आता हा दुग्ध व्यवसाय खूप कमी प्रमाणात करावा लागतोय। तसंच आता हे सरकारी योजना ज्या येत आहेत ह्या योजनामध्ये गव्हर्नमेंट योजना तर देत आहे, परंतु त्यामध्ये जी कागदपत्राची पूर्तता करावी लागते ही खूप आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना ही कागदपत्राची पूर्तता करता येत नाही। म्हणून हे सरकारने दिलेला योजना सुद्धा काही प्रमाणात म्हणजे शेतकऱ्यांना किंवा पशु विभागाने दिलेल्या योजना कोणाला भेटत नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।